म्हणाले त्या पद्धतीनं आंदोलन आम्ही छोट्याशा एखाद्या रस्त्यावर करतोय, पण त्याची बातमी होती आणि त्याच्या बातमीमुळे ज्यांच्या विरोधात आपला लढा आहे त्यांना आपण जागा करत चाललोय. आणि त्यामुळे नेमका लढा कोणत्या माध्यमातून कोणत्या पद्धतीने जायचा आहे, काय रूपरेषा आहे, त्यासाठी आजच्या या बैठकीचं तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण दिलं. मी माजी खासदार शिवाजीदादा आढळरावांशी स्वतः फोनवर बोललो. मी त्यांना सांगितलं, शिवाजी दादा तुमचा अनुभव मोठा आहे, तुमचा अनुभव प्रदीर्घ आहे, तुम्ही या बाबीत पाठपुरावा केलेला आहे, तुम्ही सुद्धा मार्गदर्शन करा. मी काल भोसरीचे आमदार महेशदादा लांडगेंशी बोललो, मी आज जुन्नरचे माजी आमदार शरददादा सोनवणेंशी बोललो. यासाठीच बोललो की हे व्यासपीठ राजकीय व्यासपीठ नाही, कोणतीही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही बैठक आयोजित केलेली नाही. पण माझ्या बैलगाडा मालकांना कळलं पाहिजे लढा कुठल्या दिशेने सुरू आहे. तर आता जो लढा सुरू आहे हा दोन पद्धतीने सुरू आहे. या दोन पद्धती आपण आधी समजून घ्या. पहिली पद्धत जी कोर्टात केस सुरू आहे हे आपल्याला माहिती आहे. आपल्याला आतापर्यंत सगळ्यांनी सांगितलंय की हे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे. आता या न्यायप्रविष्ट प्रकरणासाठी 5 जजेसचा एक कॉन्स्टिट्युशनल बेंच बनणार आहे. 5 सदस्यीय खंडपीठासमोर जी मद्रास हायकोर्टाच्या निर्णयाला विरोधात आणि मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात या 2 याचिकांची सुनावणी होणार आहे. पण ते 5 सदस्यीय खंडपीठ बसतच नाही. या संदर्भात पाठपुरावा करत असताना जी आपली बाजू मांडतात महाराष्ट्र सरकारचे वकील ऍडव्होकेट पाटील, ऍडव्होकेट सचिन पाटील यांच्याशी मी चर्चा केल्यानंतर पुढच्या 1 ते 2 दिवसामध्ये जे आपले अटॉर्नी जनरल आहे त्या ऍडव्होकेट मुकुलजी रोदगी साहेबांची वेळ मी त्यांना मागितली, जेणेकरून हे 5 सदस्यीय खंडपीठ लवकरात लवकर करा अशी मागणी ही आपल्या अटॉर्नी जनरल कडून सुप्रीम कोर्टाला केली जाईल. पण आता हा केसेसचा मगाशी सांगताना कोणीतरी म्हणालं की सुरू होते बंद होते, सुरू होतं बंद होतं. त्यामुळे केसमध्ये हा मुद्दा जो आहे त्यामध्ये आपण कोणताही राजकीय हस्तक्षेप करू शकत नाही केसच्या संदर्भामध्ये. पण राजकीय दृष्ट्या आपण दुसरी फार महत्वाची खेळी खेळतोय, ज्याला मी गनिमी कावा म्हणतोय, आणि तो म्हणजे बैल या प्राण्याचा जो समावेश करण्यात आलेला आहे संरक्षित प्राण्यांच्या यादीमध्ये, तो काढण्यासाठीची आपण सातत्यानं धडपड करतो. म्हणजे आधी गिरिराज सिंगांबरोबर जॉईंट सेक्रेटरी बरोबर मीटिंग झाली, त्या मीटिंग नंतर पुन्हा ज्यांच्याकडे पदभार आला त्या पुरुषोत्तम रुपालाजींना भेटलो, त्यांना आपली संस्कृती काय ती दाखवली. आतापर्यंत आपण जे भांडत होतो भावांनो ते सांगत होतो की ही आमची संस्कृती आहे. पण मगाशी जसं आबाराजांनी सांगितलं, आबाराजे आता संसदेमध्ये सुद्धा मंत्री मंडळामध्ये सुद्धा आपण याचं सांगण्याची पद्धत ही 4 स्तंभांवर आधारित केली. एक म्हणजे ही आमची संस्कृती आहे, दुसरी म्हणजे आपण कॅटल पॉप्युलेशन सेन्सेसची आकडेवारी समोर ठेवली मंत्र्यांच्या आणि त्यांना दाखवलं की तुम्ही जे गोरक्षणाची जबाबदारी घेता आहात इथं बघा 46% कमतरता आलेली आहे बैलांच्या संख्येमध्ये. आता याला जबाबदार कोण याचं मला उत्तर द्या, ही मागणी आपण आता पशुसंवर्धन मंत्र्यांकडे केलेली आहे. त्यामुळे आपली संस्कृती, दुसरं म्हणजे देशी गोवंशाचं रक्षण आणि संवर्धन, तिसरं मगाशी आपल्या सनई वादकांनी जी भूमिका मांडली त्या पद्धतीनं ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारं एक सशक्त मॉडेल म्हणून आपण याला पुढे आणतो. आणि चौथी गोष्ट आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठीची संधी. जो आपण युक्तिवाद करतो, हा युक्तिवाद सुनीलांना हाच करतो की स्पेन मधली बुलफाईट जर आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी संधी तयार होते तर माझी बैलगाडा शर्यत ही सुद्धा त्याच ताकदीची आहे आणि ती आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी संधी सुरू होईल. आता या 4 गोष्टींसाठी आपण सरकारकडे भांडतो आहोत की या 4 गोष्टींसाठी तुम्ही आता बैल संरक्षित प्राण्यांच्या यादीतून काढा. त्यामुळे या 2 पातळ्यांवर आपला सातत्यानं हा जो लढा आहे तो सुरू आहे. यामध्ये अनेकांनी आंदोलनाची भूमिका मांडली. ही आंदोलनाची भूमिका मांडत असताना आमदार संजय काकांनी जी गोष्ट सांगितली, अतुल बेनकेंनी जी गोष्ट सांगितली ती फार महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आंदोलन करायचं
आपल्या हक्कासाठी करायचं, पण नेमकं कोणा विरोधात करायचं हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आज तुम्ही शेतकरी आंदोलन बघता. दिल्लीमध्ये जवळपास गेले 6 महिने आंदोलन चालू आहे. आंदोलनाची जेव्हा सुरुवात झाली, जेव्हा पंजाबवरून शेतकरी निघाले ना, या पंजाबवरून शेतकरी निघाल्यानंतर असं सांगितलं जातं की ग्रँड ट्रंक जो हायवे हा अख्खा हायवे खणण्यात आला. खणण्यात आल्यानंतर बळीराजा इतका बहादर, त्यांनी जेसीबी आणून खड्डे बुजवले, त्यांनी ट्रॅक्टरला लोखंडाचे पट्टे बांधले का ट्रॅक्टर पंक्चर होऊ नये. आणि असं असताना आज तो बळीराजा गेली 6 महिने दिल्लीच्या बॉर्डरवर बसून आंदोलन करतो आहे. त्यामुळे आंदोलन करायचं असेल तर नेमका कोणाच्या कानात आवाज गेला पाहिजे हे आपल्याला समजलं पाहिजे. तुम्ही बघत असाल संयुक्त महाराष्ट्राचं ज्यावेळी आंदोलन झालं मुंबईमध्ये, मी फक्त ही उदाहरण एवढ्यासाठी देतो का आपल्याला वेळ कळली पाहिजे, आपल्याला अचूक जागा कळली पाहिजे. संयुक्त महाराष्ट्राचं ज्यावेळी आंदोलन झालं, जेव्हा मोरारजी देसाई मुंबईत आले होते तेव्हा त्यांच्या समोर निदर्शनं झाली, तर त्याचा चटका बसतो. जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू प्रतापगडावर आले होते तेव्हा यशवंतराव चव्हाण साहेबांच्या काळात पंडित जवाहरलाल नेहरूंना काळे झेंडे दाखवण्यात आले होते. त्यानंतर प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसला होता. त्यामुळे आंदोलन करायचं ते नेमकं कोणत्या वेळी करायचं, ही वेळ आपल्याला एकत्रित बसून ठरवणं जास्त महत्वाचं आहे. नाहीतर जसं तुम्ही म्हणालात एक पिढी गेली, दुसरी पिढी रामभाऊ तुम्ही म्हणालात दुसरी पिढी थकली, तिसऱ्या पिढीच्या अंगावर उगाचच केसेस टाकायचे. यापेक्षा योग्य दिशेने योग्य वेळेवर जर आंदोलन झालं तर ती गोष्ट जास्त महत्वाची ठरेल. त्यामुळे सुनील अण्णा तुम्ही म्हणता त्या पद्धतीने ही एक नवीन दिशा सुनील अण्णांनी सांगितली, जी सरावासाठी परवानगी आहे. ही सरावासाठी परवानगी मगाशी आबाराजेंनी जसं सांगितलं त्या पद्धतीनं पुढल्या आठवड्यात माननीय जयंत पाटील साहेबांकडे मी बाबा तेच टप्पे सांगतो तुम्हाला, फक्त 3 टप्पे आहेत याच्यामध्ये. पुढच्या आठवड्यात जयंत पाटील साहेबांकडे जी बैठक आहे, या बैठकीमध्ये जो आबाराजेंनी मुद्दा सांगितला की आर्टिकल 48च्या अंतर्गत आपल्याला राज्य सरकारच्या माध्यमातून काय करता येईल याची आपण नक्कीच चाचपणी करतो आहोत. त्यानंतर परवा येताना संसदेतून यायच्या आदल्या दिवशी सुद्धा मी स्वतः गिरिराज सिंगांना पुन्हा भेटलो. पुरुषोत्तम रुपालांना मी जे भेटलो होतो ते पुरुषोत्तम रुपालाजींना भेटल्यानंतर त्यांनी मला असं सांगितलं की मागची तुमची बैठक ही आधीचे पशुसंवर्धन मंत्री गिरिराज सिंग आणि जॉईंट सेक्रेटरी यांच्या बरोबर झाली होती. ओपी चौधरी जॉईंट सेक्रेटरीचं नाव. त्यांच्याकडून मी माहिती घेतो आणि मी कार्यवाही करतो. हे पुरुषोत्तम रुपालाजींनी सांगितल्यानंतर मी पुन्हा जाऊन गिरिराज सिंगांना भेटलो. पुन्हा जाऊन गिरिराज सिंगांना भेटून त्यांना विनंती केली की आता माझ्यासाठी तुम्ही पुरुषोत्तम रुपालांकडे चला, आणि ती मागणी गिरिराज सिंगांनी मान्य केलेली आहे. आता फक्त दोघांची वेळ मला जुळवून दोघांना समोरासमोर बसवून ही गोष्ट मार्गी लावायची. त्यामुळे जो नेहमीचा कायमचा जो मुद्दा आहे, कायमचे सुरू होण्याच्या दृष्टीनं साधारणतः सोमवारी आपल्याला कोर्टाच्या संदर्भात काय पुढची हालचाल होते ही आपल्याला माहिती मिळेल पुढच्या सोमवारी. त्यानंतर पुढची बैठक झाल्याबरोबर 2 केंद्रीय मंत्री गिरिराजजी सिंग आणि आत्ताचे पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला या दोघांची एकत्रित बैठक झाल्यानंतर आपल्याला बैल या प्राण्याचा समावेश संरक्षित प्राण्यांच्या यादीतून कसा काढता येईल हे दुसरं आपल्याला समजेल. तिसरी गोष्ट राहतो मुद्दा तुमचा आंदोलनाचा. तर संजय काका, मी तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती करेन, या 2 गोष्टी जे तुम्ही डेडलाईन म्हणतात, या 2 गोष्टी पुढच्या काही काळामध्ये समोर येतील. या समोर आल्यानंतर जे संजय काकांनी सांगितलं त्या पद्धतीनं जो वणवा पेटलाय बाळासाहेब, तो वणवा असा पेटला पाहिजे का महाराष्ट्रातल्या वणव्याची धग दिल्लीला बसली पाहिजे, असा वणवा पेटला पाहिजे. आणि हा वणवा कधी पेटवायचा तर फक्त या 2 गोष्टींनंतर याची आपण निर्णय नक्की घेऊ. मगाशी सुनीलांना तुम्ही म्हणालात नेतृत्व तुम्ही घ्या, जबाबदारी तुम्ही घ्या.
मी म्हणतो सामूहिकपणे पुढे जाऊ, यामध्ये कुठलंही श्रेय नको. प्रामाणिकपणे सांगतो, या मायबाप जनतेनं, बैलगाडा मालकांनी हा एक विश्वास जो टाकला, जो तुम्ही सांगितला, या विश्वासाच्या बळावर एक बैलगाडा मालकाचा नातू संसदेत पोहोचला. जी काही कामं होती गेल्या 2 वर्षात, बाकीची सगळी कामं होती. पुणे नाशिक रेल्वेचा असेल, हायवेचा असेल, पुणे नगर हायवेचा असेल, पण महत्वाचं काम राहिलंय आणि ते म्हणजे बैलगाडा शर्यत सुरू होण्याचं काम राहिलंय. याची मला पूर्ण जाणीव आहे आणि यासाठी फार महत्वाची गोष्ट सांगतो, मला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही संजय काका, ना मला कुठलाही मतदारसंघ आहे, ना मला कुठली राजकीय पार्श्वभूमी आहे, ना मला कधी कुठली निवडणूक लढायची आहे, अशी कोणतीही मला महत्वाकांक्षा नाही. आणि त्यामुळे जर बैलगाडा शर्यत सुरू होण्यासाठी जर एका राजकीय व्यक्तीची राजकीय आत्महत्या होत असेल तरी माझी त्याला तयारी आहे, हे तुम्हाला ठामपणे सांगतो. आणि यासाठी पुढच्या काही काळामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याकडे आपण बैठक मागितलेली आहे. ही बैठक आपण त्यांच्याकडे मागितलेली आहे की काहीही करा, पण माझा बैलगाडा सुरू करा आणि तो बैलगाडा पुन्हा कायमस्वरूपी सुरू होण्यासाठी वाटेल ती किंमत मोजायची माझी तयारी आहे. जरी ती राजकीय आत्महत्या ठरली तरी सुद्धा ही माझी तयारी आहे. ही कोणतीही निवडणूक नसताना तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं, या विघ्नार्थ्याच्या साक्षीनं तुम्हाला सगळ्यांना सांगतो. कारण काय गमवायचं काय, गमवायचं काही नाही, गमवायचं काही नाही. दिलेल्या शब्दाला फक्त जागलं पाहिजे आणि हा दिलेल्या शब्दाला जागण्यासाठी गेली 2-2.5 वर्ष सातत्यानं प्रयत्न करतोय. हे प्रयत्न नेमके काय करतोय हे तुमच्यापर्यंत आज पोहोचवायचं होतं. आणि हे पोहोचवत असताना जसं तुम्ही डेडलाईन म्हणालात, त्या डेडलाईन नुसार पुढच्या सोमवारपर्यंत कोर्टाचं पुढे काय होईल ही दिशा आपल्या समोर येते. मागच्या 6 तारखेला मी माननीय पंतप्रधानांकडे वेळ मागितलेली आहे, बैठकीची वेळ मागितली, मीटिंगची वेळ मागितलेली आहे. काल मी पुन्हा त्यांना रिपीट ऍप्लिकेशन दिलेलं आहे. त्यानंतर माननीय पंतप्रधानांकडे ज्या वेळी ही भेट होईल त्यावेळी त्यांच्या समोर तुमची सगळ्यांची बाजू ही ठामपणे मांडण्याचं मी तुम्हाला आश्वासन देतो. या मधल्या काळात माजी पशुसंवर्धन मंत्री आणि आत्ताचे पशुसंवर्धन मंत्री या दोघांची एकदा भेट ही लवकरात लवकर होईल. पुढच्या आठवड्यामध्ये जयंत पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये आर्टिकल 48च्या अंतर्गत राज्य सरकार काय करू शकतं हे सगळं आपण पाहू. हे सगळं पाहिल्यानंतर याची जी काही निष्पत्ती असेल ती तुमच्या समोर मांडली जाईल आणि त्या निष्पत्तीनंतर निर्णय आम्ही नाही, निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. तुम्ही सांगायचंय आंदोलनाला इथं उभं राहा, तुमच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी आंदोलनाला उभं राहील हा तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो. आणि ते आंदोलन होत असताना दिल्लीच्या कानापर्यंत आवाज पोहोचेल असं आंदोलन हे तुमच्यापर्यंत नक्की कशा पद्धतीनं त्याची रूपरेषा आखायची हे आढळराव पाटील दादा असतील, महेश दादा असतील, सुनील अण्णा असतील, संजय काका असतील, सगळ्यांमध्ये एकत्रित विचारानं आपण या दिशेनं वाटचाल करू एवढाच तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो. थांबा महाराज, थांबा जावा, सगळ्यांना ऐकू द्या. नाही नाही ऐकू बोलू द्या. साहेब, यात कुठलं राजकीय षडयंत्र नाही किंवा काय नाही, हे सगळं आम्हाला सर्वजणांना सगळ्यांना कळालं. आमचा मुद्दा काय होता माहिती का, की आमची बैलगाडा शर्यत कशी का होणार चालू झाली पाहिजे. मगाशी मला लय बोलायचं होतं, सगळ्यात महत्वाचं सांगतो, माझ्या प्रत्येक गाडा मालकाला माझी तळमळ माहिती होती. मी मस्ती तर म्हणलं जीव देईल, सगळं खरंय, मी देऊही शकतो. फक्त माझी अडचण अशी होती साहेब, मला सगळ्या तुमच्या मंडळींचं ऐकायचं होतं. आता माझा अण्णा म्हणला की मी तुमच्या पुढे राहील
ही माझी ताकद होती. तुम्ही म्हणले मी गुढी बसेल, ही तुमच्या तालुक्यातून माझी ताकद होती. मला फक्त आता एवढंच विचारायचंय, जर संरक्षित कायद्यात तुमच्यासारखा एक कोणते राजकीय माणूस टाकत असेल तर ते काढायला इतका उशीर का? पहिला विषय काय आहे की तुम्ही टाकताना एका दिवसाचा विचार करताय, काढताना इतका उशीर का? हा आमचा सगळ्यांचा एक सवाल आहे. या सवालाचे हे काय टाळ्यांसाठी नाही झालं, 2 मिनिटं ऐकून घ्या. हे जे पहिले तुम्ही टाकू शकता तसं तुम्ही काढलाही पाहिजे. याच्या पुढचा विषय, तुम्ही एक आम्हाला सांगितलं की आंदोलन नेमक्या वेळी केलं पाहिजे. आता आमचा असा सवाल आहे की आम्ही आता काय करू? आम्ही आता काय करू की जेणेकरून हा मुद्दा कोर्टात उभा राहील, कोर्टाचे निकाल आमच्या बाजूने 100% यशस्वी लागेल. याच्यासाठी आम्ही काय करू तेवढंच मार्गदर्शन करा. इथून मागे काय झालं, याच्या पुढे काय होतं, हे सगळं आम्ही ऐकलेलं आहे. अगदी बरोबर दादा. 2च गोष्टी सांगतो, दोन्ही प्रश्नांची उत्तरं सांगतो. इथून मागे काय झालं तुम्हाला माहिती आहे. 2011 साली पहिल्या प्राण्याचा समावेश संरक्षित प्राण्यांच्या यादीत करण्यात आला. आता यासाठी आपण का भांडतोय तर यामध्ये ट्रेन आणि एक्झिबिट या 2 गोष्टींवर बंदी आहे, याची सुद्धा तुम्हाला कल्पना आहे. ठीक आहे. कोर्टात आपण जो एक मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करतोय तो मुद्दा कोर्टाच्या केसविषयी बोलतो. तो मुद्दा असा आहे की बैलगाडा शर्यत ही कुठेही तिकीट लावून केली जात नाही, त्यामुळे याला जो टिपिकल एक्झिबिटचा जो मुद्दा आहे तो लागू होत नाही. हा आपला एक महत्वाचा मुद्दा आहे. दुसरी एक महत्वाची बाजू अशी होती की मागच्या काळामध्ये जेव्हा मी वकिलांशी या संदर्भात चर्चा केली होती त्यानंतर मला असं सांगण्यात आलं होतं की मराठा आरक्षणाच्या केस नंतर तातडीनं हा मुद्दा आपण प्रायोरिटीवर घेऊ. या संदर्भात आपण सुनील केदार साहेबांबरोबर सुद्धा या संदर्भात एक बैठक केली होती. आता पुन्हा मी तुम्हाला जे सांगितलंय की सोमवारी पुन्हा आपण या संदर्भात कोर्टात हे मॅटर किती लवकर येईल यासाठी आपण प्रयत्न करतोय. हा कोर्टाचा विषय. ठीक. जे सोमवारी आपल्याला कळेल की कोर्टात हे मॅटर किती लवकर आपल्या समोर येईल. दुसरा मुद्दा राहिला की बैल या प्राण्याचा समावेश वगळायचा कसा. यामध्ये मी खरं सांगतोय, मी आतापर्यंत 4 बैठका केल्या मंत्र्यांबरोबर. बैलगाडा शर्यत काय आहे, कशी असते, इथून त्यांना सांगावं लागतं. पहिल्या बैठकीला जेव्हा मी बैठक केली ओपी चौधरींबरोबर, तर पहिल्या बैठकीला ओपी चौधरींनी सरळ मंत्री महोदयांना अहवाल देऊन टाकला की हे न्यायप्रविष्ट प्रकरण, याच्यामध्ये आपण हात घालू शकत नाही. त्यांच्याशी भांडून त्यांना सांगितलं केस वेगळी आहे, माझी मागणी वेगळी आहे. केस ही बैल या प्राण्याच्या संरक्षित प्राण्यांच्या यादीतल्या समावेशाची नाही, त्यामुळे हे न्यायप्रविष्ट प्रकरण केंद्र सरकारसाठी होत नाही. माझं जे प्रकरण आहे ते बैल या प्राण्याचा समावेश वगळा. आता यामध्ये असं होणार आहे, मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद, या मंत्र्यांच्या सकारात्मक प्रतिसादानंतर डिपार्टमेंटल बैठक, या डिपार्टमेंटल बैठकीनंतर अॅनिमल वेलफेअर बोर्डाची एक बैठक आणि त्या बैठकीचा अहवाल हा आपल्या मनासारखा करून घेऊन बैल यातून वगळता येऊ शकतो. अजूनही त्यात 2 मतप्रवाह आहेत. काहींचं म्हणणं याला संपूर्ण मंत्रिमंडळाची मंजुरी लागेल, काहींचं म्हणणं आहे हे फक्त जसं टाकलं अचानक तसं अचानक काढता येईल. आपण दोन्ही बाजूनी लढतोय आणि त्यासाठी तिसरी बाजू जी म्हणतोय त्यासाठी मी स्वतः पंतप्रधानांची वेळ मागितली की मला तुम्हाला ही बाजू मांडायची. त्यामुळे या 3 गोष्टींसाठी जेवढा वेळ लागेल, तुम्ही एवढे दिवस, एवढी वर्ष हा लढा दिलेला आहे. आता एकदा सोबत विश्वास ठेवा, आपण लढतो, आपण सातत्याने प्रयत्न करतो. या फक्त 2 गोष्टींसाठी या गोष्टी क्लिअर होण्याचा वेळ लागेल. तेवढ्या गोष्टी क्लिअर झाल्या की आपल्या समोरची पुढची रूपरेषा, आपली काय दिशा असेल ती आपल्या समोर अगदी स्पष्ट असेल. ज्यांना समजलं असेल त्यांना समजलं असेल. शेवटी परत एकदा सांगतो, एका होऊ घातलेल्या राजकीय करिअरची आत्महत्या झाली तरी चालेल, पण बैलगाडा शर्यत सुरू झाल्याशिवाय गप्प राहणार नाही, एवढा तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो. जय शिवराय.